आपुलकीचं एक नवं नातं। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। आता उपवासासाठी निवडा खास चितळे बंधू चिवडा। रामराजे निंबाळकर अजितदादांची साथ सोडून शरद पवारांच्या पक्षामध्ये जाण्याची शक्यता। रामराजेंनी बोलावला फलटणमध्ये कार्यकर्ता मेळावा। काँग्रेसची बंजारा समाजाच्या संदर्भात अपमानजनक नीती। वाशिमच्या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवरती हल्लाबोल, तर काँग्रेस काळामध्ये शेतकऱ्यांचं सर्वात मोठं नुकसान झाल्याची टीका। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलं पोहरादेवीचं दर्शन, तर पंतप्रधानांच्या हस्ते जगातल्या सर्वात मोठ्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये होणार अभिजात मराठी सन्मान सोहळा। दिग्गज साहित्यिक कलाकार राहणार उपस्थित। मुंबईकरांना आज आणखी एका मेट्रोचं गिफ्ट। महत्वाकांक्षी मेट्रो 3 प्रकल्पाचा पहिला टप्पा आज सुरू होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आरे ते बीकेसी या टप्प्याचं लोकार्पण। सत्तेत आल्यास 50% आरक्षणाची मर्यादा बदलणार। कोल्हापूरमध्ये राहुल गांधी यांचं मोठं वक्तव्य। जातनिहाय जनगणना करणार असल्याचीही दिली माहिती। भाजपनं शिवरायांचे विचार सोडले म्हणून मालवणमधला पुतळा पडला। राहुल गांधी यांची टीका। राम मंदिर संसदेच्या उद्घाटनाला आदिवासी राष्ट्रपतींना बोलावलं नाही, यावरही ठेवलं बोट। मुंबईमध्ये मराठी माणसाला नो एंट्रीचा बोर्ड लावूनच दाखवा। उद्धव ठाकरे यांचा गुजराती सोसायट्यांना इशारा। एकाही गद्दाराला रोजगार देणार नाही, ठाकरेंचा इशारा। पिसा संवर्गामधील सरळ सेवेची पदं मानधन तत्वावरती भरणार। एबीपी माझाच्या बातमीवरती शिक्कामोर्तब। जवळपास 7000 विद्यार्थ्यांना फायदा होणार। एनआयएचे महाराष्ट्रासह 5 राज्यातल्या 22 ठिकाणांवरती छापे। उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, आसाम, दिल्लीमध्ये एका पाठोपाठ एक धाडी। छाप्यांचं कारण मात्र अजूनही अस्पष्ट। कट्टरतावादी झाकीर नाईकचं एक्स अकाउंट बंद। झाकीर नाईक भारतामध्ये अनेक प्रकरणांमध्ये दोषी असल्यानं कारवाई। इराणी चषकावरती मुंबई संघाचा 27 वर्षांनी कब्जा। अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात शेष भारत संघासोबत सामना ड्रॉ करत ट्रॉफीवरती कोरलं नाव।